होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि ज्या महिला म्हणजे माझ्यासारखे प्रेग्नेंट आहेत त्यांना चंद्रग्रहणाच्या पण हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी 7ला उठून घरामध्ये होळी खेळली. ग्रहणामुळे आज बाहेर अजिबात जायचं नाहीये, पण गुरु आणि त्याचे बाबा बाहेर होळी खेळतायत. गुरुची तर मजाच आहे. शाळेत पण होळी आणि इथं पण. जसं की मी काल सांगितलं होतं, की ग्रहण वगैरे मानत नाही, पण थोडी भीती वाटते म्हणून पाळायला काय हरकत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बाळाची काळजी तर आहेच, पण गुरुचं कसं झालं असतं हे पण समजत नव्हतं. कारण माझ्या घरी जायचं म्हटलं की गुरु अजिबात राहत नाही. त्याला मी किंवा त्याचे बाबा लागतातच. राहणं तर सोडाच हो, पण जेवण पण आमच्याशिवाय खात नाही. पण या दिवशी त्यांना सुट्टी भेटली ती बरं झालं ते. 11 नंतर काही खायचं नव्हतं म्हणून 8ला पोट भरून नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर 11ला भूक लागेल म्हणून 10:30 वाजता पोट भरून जेवूनच घेतलं. मी हे पण वाचलं होतं की 11 नंतर खायचं तर नाही, पण 3 नंतर पाणीसुद्धा पिऊ शकत नाही. पण मनात एक भीती होती की खाणं एखाद्या वेळेस ठीक आहे, पण काही पिलं नाही तर बाळाला काही त्रास झाला तर, म्हणून एवढं कडक काही ग्रहण पाळलं नाही. 11 नंतर तुळस टाकून पाणी, दही, लस्सी असं पीत होते आणि ज्यूस पण पीत होते मधून-मधून. आणि यांनी सुद्धा माझी खूप काळजी घेतली. मला हवं नको ते बघत होते आणि त्याचबरोबर गुरुच्या खाण्यापिण्याकडे पण व्यवस्थित लक्ष देत होते. ग्रहण संपल्यानंतर पण त्यांनी कामात खूप मदत केली. खरं सांगायचं झालं तर वाटलं पण नाही की मी हे ग्रहण पाळते. सगळं जागेवर मिळत होतं. तर असा होता माझा ग्रहणाचा दिवस.